नमस्कार, कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रोटीनयुक्त काळे चणे जे असतात म्हणजे हरभरे त्याची भाजी करणार आहोत। आणि आठवड्यातून एकदा तरी कडधान्य जे असते ते खाल्लंच पाहिजे। मटकी झालं किंवा हरभऱ्याची उसळ झालं। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतले, एक टोमॅटो घेतलाय, त्यानंतर लसूण, खोबरं, अद्रक आणि 2 मिरच्या घालून पेस्ट तयार केली, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आणि चणे मी रात्रीच भिजत घातले होते। सकाळी मी त्यात पाणी आणि मीठ टाकून त्याला शिजवून घेतले। हे बघा किती मस्त शिजलेले आहे। आता फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घातलं, त्यानंतर मोहरी घातली, जिरं घातले। आता जिरं मोहरी व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत। थोडी चिमूटभर हिंग घातला त्याआधी मी। आता कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की आधी आपल्याला कांदा घालायचा आहे, मग लसूण खोबऱ्याची पेस्ट घालायची आहे। आधी मी कांदा घालून घेते। काय होतं, आधी मी स्टीलची कढई ठेवलेली आहे आणि स्टीलच्या कढईत ना लगेच करपतं जरा अद्रक लसूणची पेस्ट आधी घातली तर, म्हणून मी कांदा घातल्यावर घातली। आणि याच्यामध्ये मी 2 मिरच्या पण घातल्या होत्या, लसूण खोबरं अद्रक आणि 2 मिरच्या घातल्या होत्या। आता हे व्यवस्थित परतून घेऊया, याचा कच्चेपणा दूर करूया। यामध्ये चिमूटभर हळद आणि मीठ घालूया, कारण की काय होतं मिठाने कांदा लवकर परततो। आता मीठ कमी घालायचं याच्यामध्ये, कारण की चणे शिजताना मी भाजीच्या प्रमाणात म्हणजे भाजीला जेवढं मीठ हवं आहे तेवढं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथं जरा बेताने मीठ टाका। आता याच्यानंतर मी याच्यात मीठ घालणार नाही आहे, फक्त चिमूटभर कांदा परतण्यासाठी घातलेले मी। कांदा व्यवस्थित परतलेला आहे। आता टोमॅटो देखील टाकते आणि परतून घेते। मंद फ्लेमवरच ही सगळी प्रोसेस करायची आहे आपल्याला। आणि टोमॅटो चांगला गाळ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। एक झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची 2 मिनिटासाठी। हे बघा टोमॅटो जे आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आणि मग आपल्याला सगळे कोरडे मसाले घालायचे आहे। आता टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित परतलेला आहे। आता इथं मी कोरडे मसाले घालून घेते। 1 चमचा मी बेडगी मिरची पावडर म्हणजे लाल तिखट घातलेलं आहे घरचं, त्यानंतर चिमूटभर हळद घातली, अर्धा चमचा खानदेशी काळं तिखट घातलं, 1 चमचा घरगुती काळा मसाला जो असतो तो घातला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करा। फक्त कांदा लसूण मसाला जे आपण उसळी करतो किंवा ज्या घुगऱ्या असतात ना त्याच्यात कांदा लसूण मसाल्याची टेस्ट फार छान येते, तो आवर्जून वापरा। इतर मसाले कमी जास्त करू शकता तुम्ही। आता मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी घालण्याचं कारण हे की आपण त्यांनी तर्री छान येते त्याला आधी, आणि आता मग नंतर चणे घाला त्यामध्ये। आता मी चणे आणि पाणी सगळे घालून घेतलेलं आहे आणि परत मला पाण्याची आवश्यकता वाटते तर मी थोडंसं गरम पाणी यामध्ये घालून घेणार आहे। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकता। आता याला उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर आपल्याला शेवटी यामध्ये कूट घालायचं आहे। आता मी आत गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर पण घालून घेते। आणि आता इकडे तोपर्यंत मी शेंगदाण्याचा कूट काढून घेते। शेंगदाणे आणि त्यामध्ये थोडासा लसूण फिरून घेते मी, एकदम बारीक पेस्ट काढायची आहे त्याची, आबडधोबड नाही काढायची। आणि भाजलेले शेंगदाणे घ्यायचे। आता याच्यामध्ये लसूण आणि जी शेंगदाण्याची जी कूट होता तो पण घालून घेते मी आणि याला चांगलं उकळू द्यायचं 5 ते 10 मिनटं। उकळल्याने काय होतं त्याच्यात चण्याची जी टेस्ट असते ती पूर्ण रसाला येते आणि भाजी खूप यम्मी खूप टेस्टी लागते। आता हे बघा भाजी खूप छान उकळलेली आहे, किती मस्त कट आलेला आहे भाजीला। अजून मी 5 मिनटं उकळू देणार आहे, त्यानंतर भाजी खाण्यासाठी रेडी आहे। नक्की ट्राय करा तुम्ही पण। पुन्हा भेटूया छानशा अशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।